आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। नरसिंहपूर जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनीच लावले कुलूप। शिक्षकांच्या आडमुठ्या धोरणामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळल्याचा पालकांचा आरोप। दोषी शिक्षकांच्या वरती कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर शाळा सुरू। नरसिंहपूर तालुका वाळवा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये शिक्षणाचा स्तर घसरला असून मागील 2 वर्षापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। शाळेतील शिक्षक व मागील मुख्याध्यापक यांच्यावर गैरकारभार व कामात कसूर केलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉक्टर अमोल गुरव यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना वेळोवेळी पुराव्यासहित तक्रारी अर्ज दिला, तरी सुद्धा मागील 1 वर्षापासून कोणतीही कारवाई झाली नसल्याने आज नरसिंहपूर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली। सकाळी 9 वाजल्यापासून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अमोल गुरव, सदस्य गावचे नेते प्रदीप राजाराम थोरात, सुभाष जगताप, सरपंच शोभा सुभाष जगताप, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन थोरात, शाळा कमिटी उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्षा सुष्मिता जाधव, पालकांनी थेट शाळेलाच कुलूप ठोकले। मात्र शिक्षण अधिकाऱ्यांनी दुपारी 12 पर्यंत हजेरी लावली नव्हती। 11 वाजता विस्तार अधिकारी हजर झाले व दुपारी 12 वाजता गट शिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिलं व शाळेत आदर्श शिक्षकांची भरती करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करून शाळेला तालुक्यात गुणवंत करण्याची ग्वाही गट शिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार यांनी दिली। अखेर कुंभार यांच्या हस्ते शाळेची कुलूप काढून शाळा सुरू केली। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी संजय पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी, वाळवा पंचायत समिती, इस्लामपूर। तर सर्व ग्रामस्थांना नमस्कार आहे। मी कालही या संदर्भामध्ये या ठिकाणी येऊन माननीय सरपंच, माननीय अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष तसेच ह्या शाळेचा शिक्षक स्टाफ या ठिकाणी येऊन भेटून गेलेलो आहे। ग्रामस्थांच्या किंवा सरपंचांच्या ज्या काही भूमिका आहेत त्या आमच्यापर्यंत लेखी स्वरूपात पण पोहोचलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं त्याचा पाठपुरावा आम्ही जिल्हा स्तरावर केलेला आहे आणि जिल्हा स्तरावरून कारवाई प्रस्तावित आहे। त्या संदर्भाचं पत्र पण मी काल त्यांच्यापर्यंत पोच केलेलं आहे आणि लवकरच संबंधितावर ज्या तुमच्या काय अडचणी आहेत किंवा तुम्ही काय जो तक्रार स्वरूपात हे मांडलेलं आहे त्या संदर्भात त्यांच्यावर लवकरच कारवाई होईल। आणि आपण काल विनंती करून सुद्धा तुम्ही तुमच्या भावना व्यक्त इथं केल्या। आज बंद शाळा बंद करून तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। आम्ही शिक्षकांना त्या संदर्भात आमच्या पातळीवर, तालुका पातळीवरून जेवढं समज देता येईल तेवढी समज देऊन आपल्या गुणवत्ता वाढीसाठी निश्चितपणाने आमचा तालुका प्रयत्न करेल, आमचा प्रशासन प्रयत्न करेल एवढं मी आश्वासन देतो। आणि आपण आजचा हा स्थगितीचा जो प्रोग्राम आहे तो थांबवून आमच्या विद्यार्थ्यांना आजच्या दिवसाचं ज्ञानदानाचं काम करण्याची परवानगी द्यावी आणि याही पुढे ग्रामस्थांनी गेल्या 1 वर्षापासून तुमच्याकडे पाठपुरावा करतात। हो, 1 वर्षामध्ये लक्ष करण्याची वेळोवेळी भेटी होतात। तालुका स्तरावरून जिल्हा स्तरापर्यंत तक्रारी केलेल्या आहेत। हो, सगळे गेले। हो, प्रशासनाचं चौकशी सप्टेंबर महिन्यात, हो, सप्टेंबरमध्ये ऑफिसनं विस्ताराधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांनी येऊन सविस्तर चौकशी केली। चौकशी अहवाल जिल्हा परिषदेला सादर झालेला आहे। त्यानुसार संबंधितांच्यावरती त्यांच्यावरती 2 वेतनवाढी थांबवण्याबाबत नोटीस देण्यात आलेल्या आहेत, पण शासनाच्या नियमानुसार त्यांना 21 दिवसाची मुदत असते म्हणणं मांडण्यासाठी। त्या पद्धतीनं संबंधितांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत। कारवाई प्रस्तावित आहे। त्यांचं 21 दिवसाचा त्यांचा अहवाल प्राप्त झाला संबंधित शिक्षकांचा की तो जिल्हा परिषदेला पाठवण्यात येईल। त्यानंतर माननीय शिक्षणाधिकारी किंवा जिल्हा परिषद स्तरावरती त्यांच्यावरती कारवाई
करण्यात येते. त्यामुळं प्रशासन यामध्ये सक्रिय आहे, कारवाई चालू आहे. त्यामुळं मुलांचं जे नुकसान झालेलं आहे त्याबद्दल आम्ही शिक्षकांनाही कालही समज दिलेली आहे. यापूर्वी सर्वांनी त्यांना समज देण्यात आलेली आहे आणि आम्ही काळजी घेऊ. मुलांच्या गुणवत्तेबाबत प्रशासन जागरूक आहे. आम्ही निश्चितपणाने त्याची दखल घेतलेली आहे आणि त्यानंतरही घेऊ. आणि आपल्या सर्व ग्रामस्थांचं आमच्या प्रशासनाला सहकार्य असावं. आहे सरकार एवढी- आता वर्ष गेले आणि तिकडे वर्षाने का जाऊन सर मला एक सांगायचं आहे, आता